सर्वांना जय शिवराय. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपण दुसरी वारी केली मुंबईला जेव्हा 2 सप्टेंबरला आपण गेलो, सरकारवर विश्वास ठेवून 8 महिने मनोजदादांनी वेळ दिला. पण रोज हजारो समाज बांधव हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनोजदादाकडे येत होते. नोंदी सापडल्या नाही, शिक्षणात अडचणी येतात, नोकरीत अडचणी येतात, महामंडळाचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहे. आज हे जेवढे गडगंज राजकारणी लोक आहे, जे सत्ताधारी आहे, हे सर्वसामान्य गोरगरिबाचे कामं करू शकत नाही. हे असे सर्वसामान्य लोक जेव्हा दादाकडे येत होते, दादांनी बघितलं की सगळ्या ठिकाणी हा प्रॉब्लेम क्रिएट होत आहे. त्यामुळं मनोजदादांनी सरकारला पुन्हा अल्टिमेटम देण्यासाठी आणि एक आता पुन्हा आंदोलनाची भूमिका दादाची आहे. आणि बरेच जण टीका करतात की बा हे 2दा मुंबईला जाऊन आले, यांना काही भेटलं नाही ना आता हे पुन्हा आंदोलन करतात. लढा हा 45 वर्षाचा आहे, 2-3 वर्षाचा नाही. मनोज जरांगे पाटील यांनी जे 2-3 वर्षात मिळवलं ते 45 वर्षात मराठ्यांना मिळालेलं नव्हतं. आणि आजही मराठी आशेने अपेक्षेने आलेले आणि अजून 4 वेळा जरी मुंबईला जायचं काम पडलं तर हे मराठी जायला तयार आहे. फक्त संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाशिवाय मराठा समाजाचा कोणी हिरा आजपर्यंत जन्माला आलेला नाही, इथून पुढं येणार नाही. असे हिरे आले होते पण ते काळानं हिरावून घेतले, कारण मराठा समाजाला हा बलिदानाचा शाप आहे. स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील गेले, अण्णासाहेब जावळे पाटील गेले, देवीदासजी वडजे गेले, विनायकजी मेटे गेले, काकासाहेब शिंदेसारखे हजारो बलिदान आमचे गेले आणि ते आमच्या मनोज जरांगे पाटलाकडून पाहावलं गेलं नाही. आज एक हिरा आमच्यातून जातोय. कशामुळं? शिक्षणात आरक्षण नाही, नोकरीत आरक्षण नाही, पिकतं तर उगत नाही, उगलं तर मालाला भाव मिळत नाही, अशी परिस्थिती झालेली. 90% मराठा हा कुणबी आहे, शेती करतो, कुणबी आहे. हे सरकारला कळायला मार्ग नाही आहे. बऱ्याच वेळा एवढे 2-2 आपल्या मुंबईच्या वाऱ्या झाल्या, पण या सरकारने पुन्हा मराठ्यांचा खेळ चालवला होता आणि मनोजदादांनी पुन्हा आता आंदोलनाच्या पवित्रात आलेले. आणि मनोजदादा काय आदेश देतात त्याकडे सगळे मराठे. फक्त आमची या व्हिडिओच्या माध्यमातून आणि दादालाही विनंती राहील की दादांनी फक्त आमरण उपोषण करू नये. आम्ही मावळे सक्षम आहे. मनोजदादा जी भूमिका सांगतील ते आम्ही डोक्यावर घ्यायला तयार. बरं, आजच्या बैठकीबद्दल थोडंसं सांगा की बरेच जण म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांची आता हवा कमी होत चाललेली आहे, काय वाटतं? असंच आम्हाला छेडलं होतं जेव्हा सगळ्यात पहिले लाठीचार्ज झाला ज्याच्यासाठी होते मराठ्यांची काही ताकद नाही म्हणून लाठीचार्ज झाला. त्यानंतर जे मराठे जवळजवळ 2.25 कोटी मराठी याच आंतरवाली सराटी येथे आले होते. 250 एकरमध्ये 2.25 कोटी लोक, म्हणजे या आंतरवाली सराटीपासून इकडं 30 किलोमीटर आणि इकडं 30 किलोमीटरपर्यंत, म्हणजे न भूतो ना भविष्यती मराठा समाज एका बॅनरखाली पहिल्यांदा आला. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला पुन्हा मराठ्यांची ताकद पाहिलेली. जेव्हा मराठ्यांना टोचण्याचं काम केलं, मराठ्यांची हवा संपली, मराठ्यांनी दाखवलेलं आहे. आजही बघा, आज फक्त पत्रकार परिषद होती आमची. म्हणजे मनोजदादांनी सांगितलं होतं की मी आंदोलनाची घोषणा करणारी पत्रकार परिषद आहे. तर पत्रकार परिषद म्हणजे इथं सभेचं रूप आलेलं आहे. आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर सगळं आपली पार्किंग फुल झालेली आहे आणि या ठिकाणी सगळेजण मनोजदादाच्या आदेशाची वाट पाहत आहे. आणि आम्हाला नक्की विश्वास आहे मनोजदादा जी भूमिका घेतील ती सगळ्या 6 कोटी मराठ्यांना मान्य राहील. बरं, काही विरोधक असं म्हणतात की काही जवळचे जे लोक आहेत जरांगे पाटलाच्या, त्यांनाच काही गोष्टीचा लाभ होतो, फायदा होतो, काय भावना? ते जवळ आले होते आमच्या, म्हणजे आंदोलनात जवळ आले. मनोजदादा हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलं आहे. हे ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं आहे. आणि हे काय झालेले कित्येक जण संस्थापक व्हायला काही क्रायटेरिया नाही. एक धर्मादाय आयुक्ताकडे गेलं की एक संघटना ओपन करता येते. 2-3 जण संस्थापक प्रदेशाध्यक्ष हे होते आणि यांना काय पाणीपुरीच्या गाड्या, हे जे इलिगल धंदे करणारे यायला तोडी पाणी करायची सवय. मनोजदादाकडे आल्यापासून त्यांचं कोणाचंही दुकान चालत नव्हतं. त्यांना कोणीतरी गाडग्यातलं मटण खाऊ घातलं म्हणून त्यांना बाप बदललेले आणि ते तिकडे जाऊन भुगतेत. इथं आपल्या घरची चटणी भाकरी घेऊन आपल्या गाडीत पेट्रोल डिझेल टाकून ज्याच्यात हिंमत आहे तेच माणसं इथं येते. आणि जे नाही येत इथं ते घरून आमच्या मीडियावरच्या पोस्ट शेअर करणार, आम्हाला समर्थन करते. जेव्हा मनोजदादा हाक देतात, छोटा हत्ती असेल, ट्रॅक्टर असेल, बैलगाडी असेल घेऊन मुंबईला येणारे आमचे मराठी, जसं पंढरीच्या पांडुरंगाला वारीमध्ये सगळे मराठी जाते त्या पद्धतीनं आमची ही मराठ्यांची आरक्षणाची वारी आहे. जिथं जिथं मनोजदादा आदेश करतील तिथं हे मराठी यायला तयार आहे. दादा, काय सांगाल आजच्या बैठकीची गरज का पडली असेल, काय वाटतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो लढा आहे हा गोरगरिबांचा लढा आहे. त्यासाठी ज्यांना वाटतं दादा मराठ्यांसाठी लढतात ती सर्व मंडळी, मी आज मुंबईवरून या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर दादा ज्यावेळी हात देतील त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील 5-6 कोटी जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहणार आहे. कारण
मराठा आरक्षणाचा लढा एवढा प्रामाणिकपणे लढणारा हा एकमेव नेता आहे संघर्ष योद्धा जरांगे पाटील. आणि जरांगे पाटील म्हणतील तेच धोरण आणि ते राबवतील तेच धोरण. बरं, जरांगे पाटील जसं तुम्ही म्हणाले की आता मुंबईहून आलाय, सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की जरांगे पाटील यांच्या मोठ्या सभा होतात किंवा खर्च होतो, तो कसा होता? आता तुम्ही मुंबईहून आले तर बाकी हा खर्च कसा केला जातो, काय भाव? सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जरांगे पाटील हे सर्वसामान्यांचे नेते आणि इथं येणारा माणूस हा स्वतःच्या खर्चाने येतो, त्यांना कोणी स्पॉन्सर करत नाही. आणि तुम्हाला कोणाला वाटत असेल की हे कसं होतं तर तुम्ही एकदा या इथं पहा, कोणालाही विचारा तुम्हाला कोणी स्पॉन्सर केले म्हणून, तर तुम्हाला असा एकही माणूस सापडणार नाही की यांनी मला आणलं यांनी मला पैसे दिलेत. खरं तर हा स्वखर्चाने आणि हे फक्त जरांगे पाटलांच्या प्रेमापोटीच होऊ शकतं. कारण एवढा प्रामाणिक नेता आजपर्यंत मराठा समाजाला भेटला नव्हता आणि या मराठा समाजाचं भलं फक्त जरांगे पाटीलच करू शकतात. एवढी मोठी सगळ्यात मोठी अपेक्षा त्यांच्याकडून आहे आणि म्हणून त्यांच्या प्रेमापोटी ही लोक सगळे या ठिकाणी आलेले आहेत.